रमजान ईदसाठी बाजार करून घरी परतत असताना दुचाकी व डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 2 मुलांसह तिघांचा मृत्यू झाला, तर महिला गंभीर जखमी आहे. बुधवारी दुपारी 4:30च्या सुमारास आष्टा ते इस्लामपूर मार्गावर हा अपघात घडला. अपघातानंतर डंपर चालकाने डंपर जागेवर सोडून पलायन केले. आष्टाजवळ असलेल्या शिंदेमाळा येथील हॉटेल नंदनवन समोर दुचाकी व डंपरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात अशफाक शब्बीर पटेल वय वर्ष 39, मुलगा अशरफ अशफाक पटेल वय वर्ष 12 आणि असद अशफाक पटेल वय वर्ष 10 सर्व राहणार कुंडलवाडी तालुका वाळवा हे तिघे जागीच ठार झालेत, तर हसीना अशफाक पटेल वय वर्ष 35 ही महिला गंभीर जखमी झाली आहे. पटेल कुटुंबीय रमजानचा सण सोमवारी असल्याने कपडे व सणासाठी बाजार खरेदी करण्यासाठी दुचाकीवरून MHBD 2819 वरून आष्टा येथे गेले होते. साहित्य खरेदी करून सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास गावी परतत असताना इस्लामपूरहून सांगलीकडे खडी भरून निघालेल्या डंपरने MH10DT 0468 याने धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की दुचाकी चालकाच्या समोरील बाजूस चाकाखाली सापडली. या अपघातात पित्यासह 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत झालेली मुलं आशरफ हा 7वी तर असद 5वीच्या वर्गात शिकत होता. रमजान या पवित्र सणाच्या कालावधीतच तिघांचा मृत्यू झाल्याने कुंडलवाडीत हळहळ व्यक्त होतीये. दरम्यान अपघातानंतर लोकांची गर्दी जमली. जमाव अंगावर येत असल्याचं लक्षात येताच चालकाने डंपर जागेवर सोडून पलायन केलं. दुर्घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमी महिलेला उपचारासाठी तात्काळ इस्लामपूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. पटेल कुटुंबियांनी रमजान महिन्याचे रोजे केले होते. रमजान ईद सोमवारी साजरी होणार असून याची तयारी करण्यासाठी सहकुटुंब पटेल आष्टा येथे बाजारासाठी गेले होते. एकाच वाहनावरून 2 मुलं व पत्नी यांना घेऊन त्यांनी बाजारही केला. ईदची खीर करण्यासाठी लागणारा सुकामेवा, शेवया व अन्य साहित्य खरेदी करून मुलांना कपडेही खरेदी केली होती. मात्र घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. यामुळे सर्वच गावकरी हळहळ व्यक्त करतात.